संपलं आणि लगेच मुंबईमध्ये आल्यानंतर त्या संदर्भातली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतली. मला आता आज नेमकं वस्तुस्थिती याची नाही माहिती की का नेमकं ते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घेतल्यानंतर सुद्धा त्याच्यात काय तांत्रिक अडचण आली किंवा मगाशी कोणीतरी म्हटलं जसं वित्त विभागाची काय अडचण आहे का, थोडस या सगळ्या बाबतीत एकदा परत संबंधित अधिकाऱ्याला बोलवावं लागेल. आणि मी एवढंच आपल्याला सांगेन की गरिबाला आणि जे दुर्लक्षित घटक आहे त्याला जर एखादा शब्द दिला असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये कितीही संकट आली तरी सुद्धा तो शब्द पाळणारा मुख्यमंत्री हा महाराष्ट्राने. कुणाला वाटलं होतं की 1500 रुपये माझ्या लाडक्या बहिणीला हे महाराष्ट्रातलं सरकार देईल? कुणालाही वाटलं नव्हतं. पण माननीय मुख्यमंत्र्यांनी धाडसी निर्णय घेतला. 3 सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला. 750 हॉर्स पॉवर पर्यंत शेतकऱ्याला मोफत लाईट देण्याचा निर्णय घेतला. आणि लोकांनी सांगितलं, विरोधकांना कसं आहे स्वतः द्यायचं नाही. मगाशी कोणीतरी काँग्रेसचा उल्लेख केला. मला या व्यासपीठावरून राजकारण बोलायचं नाही, पण ज्यांची सत्ता होती का नाही 1500 रुपये दिले त्यावेळी आमच्या माता भगिनीला, आमच्या बहिणीला, आणि आपण दिले तर म्हणले मग भावाचं काय. पण त्यांना धीरच नव्हता की सरकार योजना टप्प्याटप्प्याने सगळ्या जाहीर करतं आणि त्याच वेळी 10,000 रुपयांचं स्टायपेंड हे सुशिक्षित तरुणांना देण्यासाठी भावांचा सुद्धा विचार त्या मुख्यमंत्री स्टायपेंड प्रशिक्षण परिपूर्ती योजनेत या ठिकाणी आपण केला. कुठलाही घटक हा माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये असमाधानी नाही. सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका लोक सांगतात. 8 लाख 8.5 लाख कोटी रुपयांचं कर्ज राज्य सरकारच्या तिजोरीवरती आहे. कर्ज जरी असलं तरी ते माघारी करण्याची, परत फेडण्याची धमक या महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारमध्ये निश्चितपणाला आहे. आणि अजून देखील म्हणजे मी आपल्याला एवढ्यासाठी सांगतोय की बाहेर पसरवलं जातं कर्जाचा डोंगर केलाय, पण रिझर्व्ह बँक ऑफ आरबीआयनं आणि केंद्र सरकारनं बाहेरील कर्ज उचलण्याची जी मर्यादा सरकारला घालून दिलेली आहे ती मर्यादा अजून आपली संपलेली नाही. त्या मर्यादेच्या आत राहूनच या ठिकाणी आपण हे सगळे मोठे मोठे निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत. मी जास्त मोठं भाषण करणार नाही, पण एक नम्रपणे सांगताना आपण सगळ्यांनी उल्लेख केला, प्रतिमुख्यमंत्री कृपा करून लवकर मंत्रिमंडळात बाहेर घालवायचा उद्योग काय तुम्ही करूया. कारण चांगल्या लोकांना म्हणजे आमच्या तर मुख्यमंत्र्यांचा गैरसमज होणार नाही, पण बरेच लोक असतात की शंभूराजे स्वतःला काय समजतात. मी माननीय मुख्यमंत्र्यांचा एक साधा त्यांचा एक सहकारी कार्यकर्ता आहे. जे जबाबदारी माननीय मुख्यमंत्री माझ्यावरती टाकतात, आमच्या सगळ्या मंत्र्यांवर टाकतात. कारण आपण पाहिलं अधिवेशनामध्ये कधी सामाजिक न्याय विभाग माझ्याकडे अधिवेशनापुरता येतो, कधी सामान्य प्रशासन विभाग येतो, कधी परिवहन विभाग येतो. आता आपण सामाजिक न्यायाचा विषय सांगितला. ढोबळे सर त्या खात्याचे मंत्री होते, सावकारे साहेब त्या खात्याचे राज्यमंत्री होते. आपण आरटीचा निर्णय किती वर्षापासून या ठिकाणी प्रलंबित होता. आरटी का होऊ शकलं नव्हतं आतापर्यंत, पण माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं ज्यावेळी या संदर्भातलं शिष्टमंडळ सकल मातंग समाजाच्या आझाद मैदानावर आलं होतं आणि त्या शिष्टमंडळाला सुद्धा असंच माननीय मुख्यमंत्र्यांची भेट झाली. मला माननीय सीएम साहेबांनी सांगितलं काही झालं, कितीही अडचण आली तरी सुद्धा आपल्याला आरटी या ठिकाणी करायचं आहे. अवकडं हे जे अंतर्गत या ठिकाणी आरक्षणाची विगतवारी होती, सुदैवाने आता सुप्रीम कोर्टाचा त्याच्या बाबतीतला अवकडच्या बाबतीतला निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय. त्याच्या बाबतीत आता आयोग आपण लवकरच गठीत करून त्या बाबतीतली सुद्धा पुढची कार्यवाही निश्चितपणाने आपण करतोय. अशक्य असणारं आरटीचं काम, आरटी स्थापन करायचं काम आणि नुसतं स्थापन केलं नाही का. मला आपले लोक म्हटले 1 तारखेचा कार्यक्रम मला वाटतं इथंच झाला. 1 तारखेच्या कार्यक्रमाच्या अगोदर म्हणले साहेब नुसतं GR काढलाय, ऑफिस सुरू झालं पाहिजे, काम सुरू झालं पाहिजे. 4 दिवसात आपण गडबड केली, ऑफिस स्थापन केलं, कर्मचारी वर्ग केले, ऑनलाईन इथनं उद्घाटन केलं. इथल्या सगळ्या समाजानं त्या कार्यालयाचं कामकाज सुरू झालेलं या ठिकाणी ऑनलाईन या ठिकाणी. म्हणजे जो शब्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब देतात तो 100% पूर्ण करतात. आणि आपल्याला मी एवढंच सांगतो, मुख्यमंत्र्यांच्या वतीनं असे धोरणात्मक निर्णय जाहीर करण्याचे अधिकार जरी मला या ठिकाणी नसले तरी मी आपला एक भाऊ म्हणून किंबहुना मी एवढंच सांगेन, तुमचं सगळ्यांचं मुख्यमंत्र्यांकडे वकील म्हणून या ठिकाणी मी घेतो
आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर ही नसती ताबडतोब कशी येईल आणि जो निर्णय आपल्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला असेल त्या निर्णयाप्रती निश्चितपणाने हे सरकार त्या निर्णयाची अंमलबजावणी 100% करेल. म्हणजे ग्वाही या ठिकाणी देतो. आपल्या अधिवेशनाला मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.